श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. नमस्कार श्रोतेहो. आत्तापर्यंत आपण निसर्गोपचार म्हणजे काय, त्याची तत्त्व आणि सामान्य तक्रारींमध्ये त्याचा दृष्टिकोन समजून घेतला. आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं आपण आपल्या जीवनात कसं आणायचं? निसर्गोपचार आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विरोधात जाण्यास सांगत नाही, तर तो एक पूरक दृष्टिकोन देतो. आजच्या काळात आपण टेक्नॉलॉजी, औषधं आणि सुविधा यांचा वापर करतोच, पण त्याचबरोबर आपण आपल्या शरीराशी आणि निसर्गाशी जोडलेलं राहणं तितकंच आवश्यक आहे हे सुद्धा सांगतो. आरोग्य ही फक्त आजारी नसण्याची अवस्था नसते, तर ती एक संतुलित, ऊर्जावान आणि शांत जीवनशैली आहे. आणि हे संतुलन तयार होतं ते आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून. आणि या सगळ्या प्रक्रियेत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. आपण अनेकदा आपल्या शरीराच्या गरजा दुर्लक्षित करतो किंवा त्या पुढे ढकलत राहतो. उद्यापासून सुरू करेन असं म्हणत राहतो. पण निसर्गोपचारात आपल्याला आजपासून सुरुवात करायला शिकवायला पाहिजे, लहान पावलांनी पण सातत्याने. तुम्हाला एकदम परिपूर्ण रुटीन बनवायची गरज नाही. फक्त एक सवय निवडा आणि ती नियमितपणे पाळा. हळूहळू शरीर तुमच्यासोबत कोऑपरेट करायला लागतं आणि मग बदल आपोआप घडायला लागतात. हीच खरी होलिस्टिक हिलिंग आहे, जिथे शरीर, मन आणि सवयी एकत्र येऊन काम करतात. निसर्गोपचारात वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धती देखील या पंचमहाभूतांवर आधारित असतात. उदाहरणार्थ, पृथ्वी तत्वासाठी मातीचे उपचार जसं की मड पॅक किंवा मड बाथ, जे शरीरातील उष्णता कमी करायला मदत करतात. जलतत्वासाठी हायड्रोथेरपी जसं की स्पायनल बाथ किंवा हिप बाथ, जे रक्ताभिसरण सुधारतात. अग्नितत्व सूर्यप्रकाश आणि उष्णतेशी संबंधित आहे. सनबाथ किंवा स्टीम थेरपी यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो. वायुतत्वासाठी श्वसन आणि हालचाल म्हणजेच प्राणायाम आणि हलका व्यायाम शरीराला ऊर्जा देतो. आणि आकाशतत्वासाठी फास्टिंग, मेडिटेशन आणि विश्रांती, जे शरीराला, मनाला स्पेस देतं. अशा प्रकारे प्रत्येक उपचार पद्धती शरीरातील तत्वांना संतुलित करण्यासाठी काम करते. आता एक छोटंसं उदाहरण बघा. एक व्यक्ती सतत थकवा आणि ॲसिडिटी घेऊन येते. औषधं घेऊनही तात्पुरता फरक पडतो, पण तक्रार तर परत येते. जेव्हा तिची जीवनशैली समजून घेतली जाते, तेव्हा उशिरापर्यंत जागणं, अनियमित आहार आणि ताणतणाव, त्यानुसार छोटे छोटे बदल केले जातात. सकाळी चालणं, नीट पाणी पिणं, साधं अन्न आणि थोडं रिलॅक्सेशन, तेव्हा हळूहळू तिचं शरीर स्वतःच सुधारायला लागतं. हीच निसर्गोपचाराची ताकद आहे. शरीराला योग्य दिशा दिली की ते स्वतः बरे होण्याचा मार्ग शोधतं. म्हणून सुरुवात खूप मोठी असण्याची गरज नाही, तर उद्या सकाळी 10 मिनटं लवकर उठा, थोडा वेळ ताज्या हवेत घालवा, जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि दिवसातून काही क्षण स्वतःसाठी ठेवा. हे बदल खूप छोटे वाटतील, पण याच छोट्या पावलांमधून मोठं आरोग्य तयार होतं. निसर्गोपचार आपल्याला परत एकदा सोप्या, नैसर्गिक आणि सजग जीवनशैलीकडे घेऊन जातो. आणि शेवटी या प्रवासात परिपूर्णता अपेक्षित नाही. कधीकधी चुकाही होतील, रुटीन बिघडेल, पण महत्त्वाचं आहे म्हणजे पुन्हा योग्य मार्गावर येणं. निसर्गोपचार हा एक लवचिक आणि समजूतदार जीवनमार्ग आहे. ते आपल्याला गिल्ट न देता सजगपणे आणि आनंदाने जगायला शिकवते. म्हणून स्वतःवर थोडं प्रेम करा आणि शरीराचं ऐका आणि निसर्गाशी जोडलेले राहा, कारण शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.